माझे नाव राधिका संजय शिंदे. मी आपल्यासमोर इतिहासाची साधने हा पाठ सादर करीत आहे. प्रस्तावना. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला पूर्वजाबद्दल जाणून घेता येते. पृथ्वीवर लाखो वर्षाच्या अस्तित्वाने मानवाने केलेली प्रगती कशी आहे हे सुद्धा आपल्याला समजते. परंतु इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी साधनांची गरज असते. भूतकाळातील मानवाने वापरलेल्या असंख्य वस्तू हे ऐतिहासिक अवशेष आहेत. याचबरोबर किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, शिलालेख हे सुद्धा ऐतिहासिक अवशेष आहेत. प्रस्तुत पाठामध्ये आपण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यांचा अभ्यास करणार आहोत. भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध वस्तू वापरत असतो. पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवर मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळातील माणसाने बांधलेल्या इमारतींचे, घरांचे अवशेष आजही सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवसायाबद्दल माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यालाच इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेले आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाली. सुरुवातीला माणूस प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंद ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यासाठी हजारो वर्ष जावी लागली आहेत. सुरुवातीला माणूस भूजपत्र, झाडांच्या साली, खापरे, कच्च्या विटा यांचा वापर लिहिण्यासाठी केला जायचा. अशा प्रकारच्या साहित्यावरील एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेले असे. अनुभव व ज्ञान जसे जसे वाढत गेले तसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. अनेक सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादीची माहिती गोळा करून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, दानपत्रे, निवाडे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवलेले असते. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले आणि धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे काव्ये, ग्रंथ, निवाडे, नाटके यांचा समावेश त्यात झाला. या सर्वांना इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. मौखिक साधने. ओव्या, लोककथा, लोकगीते हे काही लिहून ठेवलेले नसते. त्यांचा कर्ता अज्ञात असतो. हे पिढ्यानपिढे जतन झालेले असते. या साहित्याला मौखिक परंपरेने जतन केलेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोककथा, लोककला ह्या लोकसाहित्याचा समावेश त्यात होत असतो. यांनाच इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. धन्यवाद.